ज्या घराण्याने कधी काळी शस्त्र बनवली होती ते आज जगप्रसिद्ध तानपुरा बनवत आहेत. माझे आजोबा, माझे वडील, आम्ही, आमच्यानंतर आमची मुलं ही सगळी ह्याच क्षेत्रामध्ये आहोत. 4 पिढ्या जर तुम्ही हे काम करताय, हाताने बनवलेला हा तानपुरा एवढा खास कसा काय? याला देशातून परदेशातून मागणी कशी काय आणि हा कसा बनवला जातो आणि ही 4 पिढ्यांची कला पुढे टिकणार आहे का? आता हा वाद्य बनलेला आहे आपले मराठी कलाकार महेश मांजरेकर म्हणून आहेत. बरं, त्यांच्याकरता बनलेला आहे. त्यांच्याकरता बनलेला आहे. हो हो. बरं. आता हे सगळं तानपुरा एक जर बनवायचा असेल तर किती दिवस लागतात किंवा किती वेळ लागतो त्यासाठी? एक तानपुरा जर बनवायचं असेल तर जे आहे ते ध्यानात ठेवा, भोपळा बसवण्यापासून जे आहे ते तयार होईल तोपर्यंत, ट्यून करेल तोपर्यंत कमीत कमी जे आहे ते 2 ते 2.5 अडीच महिन्याचा कालावधी लागतो. 2.5 महिन्याचा कालावधी जातो यासाठी. मिरज शहराची ओळख असलेल्या या तंतुवाद्याच्या मागची ही आहे 4 पिढ्यांची कहाणी. हिंदू पुराणानुसार सामवेदमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की भगवान शिवनं ज्यावेळी जगाची उत्पत्ती केली आणि जमीन अंतरलं गेलं त्यावेळेला सर्वात पहिला जो वाद्य होता शिवांचा तो वाद्य होता रुद्रवीणा. आणि आज रुद्रवीणा हा लुप्त होणारा वाद्य आहे. मिरज म्हणजे संगीताची नगरी. तानपुरा आणि सतार निर्मितीसाठी मिरजेची वेगळी ओळख आहे. या कलेला GI टॅग मिळाल्यामुळे या परंपरेचं महत्त्व आणखी अधोरेखित झालं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण मिरज येथे आलो आहोत. मिरज येथे तानपुरा, सतार वगैरे हे बनवलं जातं. आज यायचा मिशनीचा जमाना जरी आला असला तरी इथं आज ही पारंपरिक पद्धतीनं तानपुरा, सतार ही जी काही तंतुवाद्य आहेत ती बनवली जातात. जवळजवळ जे आहे ते 125 वर्षे मी हा व्यवसाय करतो. माझी आता ही 4थी पिढी आहे. संपूर्ण जे आहे ते या हस्तकलेचा हे सतार, तंबोरा, दिलरुबा, बीन, इसराज, सरोद, सारंगी हे संपूर्ण जे आहे ते भारतीय संगीत तंतुवाद्य जेवढी आहेत तेवढी सगळी सर्व जे आहे ते आम्ही वाद्य बनवतो. मग ते केव्हापासून आहेत वगैरे त्यांचा काही इतिहास वगैरे काय माहिती आहे का तुम्हाला? पाचशा आदिवासीकडे जे आहे ते काम करतो. त्याचा मूळचा व्यवसाय जो होता तो भाले, तलवारी वगैरे बनवण्याचा होता. काय पण ज्यावेळी जे आहे ते राजेशाही संपूर्ण संपली, ब्रिटिशांनी आक्रमण केल्यानंतर जे आहे ते ध्यानात ठेवा, भाले, बळशी, तलवारीचं जे आहे ते काय उपयोग व्हायला तयार नाही. कारण बंदुकीच्या गोळ्या यायला आल्या काय, तर हे लोक सगळे जे आहे ते बेकार झाले, बेरोजगार झाले. बेरोजगार झाले. काय तर बेरोजगार झाल्यानंतर जे आहे ते त्यांना तेव्हा काहीतरी पोटा पाण्याकरता जे आहे ते काहीतरी काम केलं पाहिजे. तर त्यांनी जे आहे ते काय केलं पाहिजे आहे की हा पारंपरिक व्यवसाय जो आहे तो त्यांनी परत चालू केला त्याच्यामध्ये. आणि नवीन जे आहे ते याच्यामध्ये जी पिढी होती त्यांनी जे आहे ते या व्यवसायामध्ये जे आहे ते जे पटवर्धन काय त्यांनी या कलेला जे आहे ते ध्यानात ठेवायचं बळ दिलं. सगळ्या लोकांना जे आहे ते त्यांनी शक्ती दिली. त्याच्यामुळे जे आहे ते ही कला जी आहे ती इथं वाढली. ते सर्व हातानच केलं. हाताने. बरोबर, छान. हो. त्यानंतर तुमचं फिनिशिंग काम तुमच्याकडे. ह्यासाठी किती वेळ जातोय अंदाजे? ह्याला कमीत कमी जे आहे ते 5 ते 6 दिवस लागतात 5 ते 6 दिवस जातील यासाठी सुद्धा. टेकायला. आता हे तुम्ही शिकला कुठं? आज वडिलांकडूनच की वडिलांकडून? आमचे गुरु आमचे वडीलच. की देवकृपेने वाडवडिलांच्या आशीर्वादानं इतके आहे की वाद्याच्या श्री गणेशापासून ते अगदी कळसापर्यंत जे कामं आहेत, जे त्याच्यामध्ये फरक आहेत आणि जे आहेत ते सर्व काम आम्ही जाणतो. हा तानपुरा भोपळा पहिल्यांदा प्रथम तर तुम्हाला लागतो. म्हणजे भोपळे कुठून आणताय वगैरे याबद्दल काय सांग? भोपळे वगैरे जे आहे ते आम्ही या सांगोला तालुक्यामध्ये जे आहे ते मंगळवेढा तालुक्यामध्ये जे आहे ते बेगमपूर, सिद्धापूर, आठवळे, काय शेगाव आणि ग्रामीण भाग आहे. त्या ग्रामीण भागामध्ये जे आहे ते ध्यानात ठेवा शेती करतात. काय
आणि ते शेतीमधून जे होते आम्ही जे होते हे सगळे भोपळे वगैरे जे आहे ते कच्चा माल आणतो. तर हा भोपळा जो आहे तो आफ्रिकन भोपळा आहे, पण तो आपल्या उपयोगाला येतो म्हटल्यानंतर आपण त्याचा जे आहे तो उपयोग करून घेतो. घ्यायचा बरोबर. मग याची किंमत कशी ठरवता तुम्ही, स्वतःहून बनवता त्याची किंमत? त्याच्या कामावर त्याच्या क्वालिटीवर जे आहे त्याची किंमत आहे. त्याच्या काय कामावर. आणि लागणारा वेळ कालावधी किती लागलेला आहे हे रोजची एक 500 रुपयाची जी आहे ती हजेरी धरून जर किंमत किती तर 2.5 महिन्यामध्ये किती पैसे द्यायचे? बरोबर. काय त्याच्यावर त्याची किंमत आणि मग रॉ मटेरियल त्याचे पैसे काय किती शिजन झालेलं आहे हे सगळं जे आहे ते क्वालिटी आणि काम काय आणि लागणार कालावधी त्याच्यावर त्याची किंमत. च्या भोसले राजघराण्यासाठी देखील मिरजेमधून तानपुरा बनवला गेलाय, हे तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात महाग तानपुरा आपल्या मिरजेमधून कितीचा विकला गेला, याबद्दल काय माहिती आहे का? महाग तानपुरा जे आहे ते जाणार तेव्हा कमीत कमी जे आहे ते आहे 1.5 लाख रुपयापर्यंत जे आहे ते विकला गेलेला आहे. बरं. महाग आणि स्वस्त ह्याच्यापेक्षा जे आहे ती त्याच्यावर जी केलेली कला आहे. कसं? आता सातारचे राजे भोसले यांना आमचेच एक सतार मेकर मृत सतार मेकर ते आता सध्या हयात नाही, त्यांनी तंबोरा बनवून दिला, पण त्याच्यावर संपूर्ण त्यांनी जे आहे ते चांदीचं काम केलं. पूर्ण चांदीचं काम होतं त्याच्यावरती? हो. बर बर बर. काय चांदीचं काम सातारीच्या भोसले भोसले घराण्याचं, घराण्याचं राजघराण्याचं. हा. बरं. काय अशी जी आहे ती झालं तेव्हा त्याच्यावर जे आहे ते काय केलं त्यांनी हे महत्वाचं. बरं. किंमत महत्वाची नाही. किंमत महत्वाची नाही, त्या कलेला महत्व आहे. त्याच्यावर कलेला केलं महत्व कसं आहे तिला. आणि आमच्या लोकांनी कलेला फार महत्व दिलं. बरं. हिंदू पुराणानुसार सामवेदमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की भगवान शिवनं ज्यावेळी जगाची उत्पत्ती केली आणि जमीन अंतरलं गेलं त्यावेळेला सर्वात पहिला जो वाद्य होता शिवांचा तो वाद्य होता रुद्रवीणा. आणि आज रुद्रवीणा हा लुप्त होणारं वाद्य आहे आणि त्या वाद्याला आज मिरजेसारख्या ठिकाणी किंवा पूर्ण भारतासारख्या ठिकाणी आम्ही चार एक लोक आहोत जे हे वाद्य बनवतो. ते आम्ही स्वतः GS म्युझिकर्स, एक सरस्वती तंतुवाद्य केंद्राचे अल्ताफभाई, एक RA सतार मेकरचे अयूबभाई, आणखी एक कलकत्त्याला एखादा व्यक्ती आहे. असे हे आज पण आपली परंपरा आणि आपलं गौरव म्हणून आपण हे अजूनही आम्ही सांभाळून ठेवलेलं आहे. त्यासाठी जे भोपळा लागतो, हे जे लाकूड वापरलं जातं हे कशाबद्दलचं, याबद्दलची थोडी आम्हाला माहिती सांगा की पूर्ण तंबोरा बनायची. हे बघा हे लाकूड जे आहे ते कर्नाटकामधून हासन जिल्ह्यामध्ये काय हे आपल्या मिरजेमध्ये मिळतं इथं. आणि इथं जे आहे ते ह्या लाकडाच्या वाखारीमध्ये लाकूड जे त्यांनी मागवतात, आम्ही त्याच्यावरती आमच्यापासून लाकूड घेऊन काय त्याची किंमत वगैरे जी आहे ते ठरवून हे करतो, खरेदी करतो आणि नंतर जे आहे ते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही कापून घेतो. त्याही सीझन करायला ठेवतो. जवळजवळ 6 महिने 8 महिने असं जे आहे ते आम्ही सीझन करतो. त्याच्यानंतर जे आहे त्या लाकडाचा वापर सुरू करतो. बरोबर. पण आता मशीनीची इतकी दुनिया येऊन देखील तुम्ही मशीन न आणता हाताने ही कलाकुसर करता, यामागचं काय कारण, याबद्दल काय वाटतं? मशीनचा वापर जे आहे ते मोजक्या ठिकाणी होतो. ज्या ठिकाणी जे आहे त्या हाताचा वापर करावा लागतो त्या ठिकाणी हाताचाच वापर किंवा मनुष्यबळाचा किंवा मनुष्याच्या जे आहे बुद्धीचा वापर करून जे आहे त्याचा आता AI सुद्धा आलेला आहे. आता AIला प्रश्न विचारल्यानंतर ते सुद्धा जे आहे ते सांगितलं की तुम्ही असं नाही असं करा या असं करा काय ह्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये जे आहे ती कलाकुसर आता टिकलेली आहे ती आम्ही जे आहे ते सर्व लोक ह्या हातानं जे आहे ती कलाकृती तयार करतो काय. त्याच्यामुळे जे आहे ते ही कला इथपर्यंत टिकलेली आहे. आमचं मागणं एवढंच आहे की शासनाचं जे आहे ते ध्यानात ठेवा, परंपरागत जे आहे ते काम करणारे जे सतार मेकर लोक आहेत काय ह्यांना जे आहे ते ह्यांच्याकडे महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारनं लक्ष देऊन काय ही कला जर जिवंत ठेवायची असेल तर त्यांना जे आहे ते ध्यानात ठेवा, चांगलं असं जे आहे ते आर्थिक काय बळ दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक बळ. आणि त्याच्याकरता काम करण्याकरता जी आहे जी जागा लागते, गोडाऊन लागते, ह्याची जी ह्याची व्यवस्था केली तर ही कला जी आहे ते अजून 5-50 वर्ष जी आहे ते टिकते. तू म्हणता नातू वगैरे येतात दुकानात, त्यांचा रस आहे, आवड आहे, हे काम करतात. बरं. हातावर घेऊन जे आहे ते हे काम करतात त्यांनी. बरं काय बरं. त्याच्यामुळे त्यांचं जे आहे ते मोठे झाल्यानंतर ह्याच व्यवसायामध्ये येतात. मिरजेचं नाव
आम्ही ज्या जमिनीवर जन्म घेतो त्याचं नाव जे आहे ते आम्ही आमच्या कलेमुळं, आमच्या कामामुळं, आमच्या व्यवसायामुळं जे आहे ते मोठं झालेलं आहे. मिरजेचा आम्हाला स्वाभिमान जे आहे ते वाटतो. काय त्याच्यातला एक जे आहे ते ध्यानात ठेवा, एक ऋण जे आहे ते आम्ही जे फेडायचं कमीत कमी ह्या निमित्तानं तरी जे आहे ते आमच्या मिरजेचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव जे आहे ते आम्ही काय आमच्या परीने जे आहे ते त्याचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. आता म्हणजे तुम्ही 3 पिढ्या 4 पिढ्या बघितल्या, आजोबांना पाहिलं असेल, वडिलांना पाहिलं, त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना पाहिलं आणि नातवांना, म्हणजे 4 पिढ्या तुम्ही प्रवास पाहिला. हो. तर त्यामध्ये पहिली मागणी याला कशी होती, आता कशी आहे, यात काय बदल झालेला वाटतोय, काय वाटतं? पहिली मागणी जी आहे ती झाली तेव्हा ह्याच्या अगोदर जी मागणी होती ती त्यावेळी जे आहे ते जे काम चालत होतं किंवा हे त्यावेळी आर्थिक माणसाचे जे आहे ते अपेक्षा फार कमी होत्या. काम जे आहे ते करणारी लोक होती, पण त्यांना त्यावेळी पैसा नसल्यामुळे जे आहे ते त्यांना तेव्हा त्यांच्या अपेक्षा कमी आणि कामाची मागणी जी आहे ती कमी होती. आता जे आहे ते ध्यानात ठेवा, लोकसंख्या आणि जागतिक स्तरावर जे आहे ते हे प्रश्न गेल्यामुळं, व्यवसाय गेल्यामुळं सगळीकडनं जे आहे त्याला मागणी आलेली आहे. त्यामुळे जे आहे ते बरं आहे, पहिल्यापेक्षा बरे आहे. बरं. मिरजेत तयार होणाऱ्या या वाद्यांची मागणी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर देश परदेशातून देखील याची मागणी वाढते. त्यावेळेच्या व्यवसायात आणि आताच्या व्यवसायात असा काय फरक जाणवतोय तुम्हाला? की पूर्वी काळी हा जो व्यवसाय होता तो एक फक्त विशेषतः भारतासारख्या ठिकाणी मर्यादित होता आणि त्यावेळी ह्या लोकांनी आमच्या मागच्या पिढीनं अगदी खूप कबाड कष्ट घेतलेले आहेत. आणि ह्या कष्ट कशाकरता घेतलेले आहेत? त्यांनी स्वतःचं जीवनमान उंचावण्यासाठी किंवा आपली रोजची भूक भागवण्यासाठी भागवली केलेली नाही आहे. तर या लोकांनी आपली कला जिवंत कसं ठेवायचं आणि कला ही जिवंत ठेवण्याकरता त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहे. तर आज आम्हा लोकांना काय झालेलं आहे, मी मगाशी आता दादांनी बोललो की जेनझी आणि अल्फा आपण मिलेनियर्सबद्दल बोललो, तर याचं मुळात कारण काय माहिती आहे का, आपल्या या पिढीने आपण पाश्चात्य शैलीचे जे संस्कृती आहेत त्या पाश्चात्य संस्कृतीला आपण स्वीकारलेलं आहे आणि ते स्वीकारत असताना आपण आपली कला कुठे ना कुठे विसरतोय आणि ते जाणून बुजून किंवा अलगदपणे ती बाजूला सरली जात आहे आणि आपण त्यांची संस्कृती घेतोय. आणि पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, जितकी आपली लोक आपली संस्कृतीला थोडंसं नजरेआड करतायत, पण विदेशात आपली संस्कृती, आपली कला, आपली परंपरा आणि आपले जे संस्कार आहेत हे लोक खूप मनापासून घेत आहेत. आणि जसे की आपलं योग आहे, कला संस्कृती आहे, गायन संस्कृती आहे, वाद्य संस्कृती आहे, ही तितकीच घेतात. आणि जसे आपण मागच्या पिढीला बघितलं की त्या लोकांनी कबाड कष्ट केलं, खूप त्रास सहन केला कला जिवंत राहण्यासाठी. आज आम्हाला खूप वाईट वाटतं, आज व्यवसाय आहे बऱ्यापैकी खूप छान व्यवसाय आहे, बनवणारे खूप कमी आहेत, पण आज जी आपली कला आणि आपली अभिजात संगीत परंपरेची संस्कृती आहे ती देशाबाहेर पण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं फैलावते. वाईट वाटतं की ते लोक सांभाळत आहेत, आपले लोक आपले घरचं, ज्यावेळी आपल्या घरचा माणूस आपल्या संस्कृतीला सांभाळत नाही त्यावेळेस थोडंसं त्रास होतो. वाईट वाटतं. हे व्यावसायिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या बघितलं तर हे टिकल, काय वाटते तुम्हाला, याबद्दल काय वाटतं? तसं बघायला गेलं आम्ही खूप उत्सुक आहोत की कला वाचावी, जिवंत राहावी, आमची इच्छा खूप प्रबळ आहे. आता उदाहरण पाहिला तर हा एका वेळेला एकेकाळी इथं 1000च्या वर कारागीर संख्या असणारा हा भाग आज सरता शेवटी 70 ते 80 कारागिरांचा आहे. किती? 70 ते 80, 250 ते 270 हे कागदावरती आहेत. त्यात जर कारागिरांची व्याख्या केलो आपण तर काही व्यावसायिक आहेत, काही कारागीर व्यावसायिक आहेत आणि तो फक्त एक कारागीर जिवंत आहे. आणि कोणतीही कला कला जी असते ती एका कारागिराच्यावरती असते. तो कारागीर त्या कलेला जिवंत ठेवत असतो, व्यावसायिक नाही आहे, व्यावसायिक जिवंत ठेवत नसतो. तर या कारागीर हा आज अगदी शेवटच्या घटकेला आहे आणि ह्या घटका असं असू नये, कारागीर वाढावेत, कला जिवंत राहावी याकरता आम्ही खूप वेगवेगळ्या ह्याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती आम्ही प्रयत्न करतोय. माझ्या लहान बहिणीने एक संशोधन केलेलं आहे, म्हणजे त्याने PhD केलेली आहे यामध्ये. भारतीय
तंतुवाद्य निर्माते व त्यांच्या समस्या व त्यांच्या PhDतून असंही कळतं की येत्या 20-1 वर्षामध्ये ही मिरजेतली असणारी जी कला आहे बऱ्यापैकी संपुष्टात येईल. खूप वेदना होतात अशा गोष्टी सांगायला पण, कारण का ही कला ही आमची आत्मा आहे आणि ज्यावेळेला तुम्ही आपल्या शरीरातून ज्यावेळी आत्मा काढताय त्यावेळी शरीर काहीच कामाचं राहत नाही. तशापैकी हा विषय आहे. असो, अगदी तळमळीनं तुम्ही सांगितलं की ही कला म्हणजे आमची आत्मा आहे आणि खरं आहे. आत्मा गेलं तर शरीराला काय अर्थ होत नाही, काहीच महत्व नाही. महत्व नाही. तर जशा सतारीमध्ये पण फरक असतात तशा संतूरमध्ये पण आहे. हा शिवजींचा पॅटर्न 93 स्ट्रिंग्सचा हा संतूर आहे. हा 120 तारांचा असतो. तो सपोरी संतूर म्हणून आपण ओळखला जातो. सपोरी संतूर पण भारतात 1-2 ठिकाणी बनलं जातं. तेही आपण विशेषतः आपण स्वतः बनवतो. आणि ह्या लहान लहान आपल्या भारतात येणाऱ्या अनेक मिरजेत येणारे जे गेस्ट असतात त्या लोकांना गिफ्ट देण्याकरता वगैरे हे लोक घेतात. म्हणजे हे गिफ्ट मोमेंटोस. हा रुद्रविण्याची दांडी आहे. रुद्रविण्याची दांडी, त्याला 2 भोपळे असतात आणि 2 भोपळे लावून त्याच्या वरची दांडी लावून एकमेव असा वाद्य आहे. रुद्रविण्याला महत्व का जास्त देतोय की अनेक वाद्य अशी आहेत ते शरीराच्या काही अंतरावरनं वाजवली जातात किंवा वापरली जातात, पण रुद्रवीणा एक असा वाद्य आहे जो शरीरावरती घेऊन त्याला परिधान केलं जातं पूर्ण अंगावरती आणि त्याला इथं भोपळे घेऊन तो वाजवला जातो आणि त्याला आपले 5 चक्र जागृत करण्याचं काम हा प्रत्येक वाद्य करतो. पण रुद्रवीणा जरा खूप फास्ट करतो. त्याकरता रुद्रवीणा हा ताऊस आहे. याला अशी पुढे चोच वगैरे असते वगैरे. ताऊस म्हणतात का त्याला? चोच द्याल का? ताऊस असतो, ह्याला वरती पिसारा. हा विशेषतः आता हा चोच वगैरे अशापैकी चोच असते. ही चोच असते. आता हा वाद्य बनलेला आहे आपले मराठी कलाकार महेश मांजरेकर म्हणून त्यांच्याकरता बनलेला आहे. हो. बरोबर. त्यांचा हा रुद्रवीणा. त्यानंतर ही आपले वेगवेगळे मॉडेल्स असतात सतारींचे. ह्याला आपण रॉयल बर्ड म्हणून सतारी आहे. याला जी खरज पंचम रविशंकर स्टाईल मध्ये सतार वाजवते. हा लेडीज तानपूर आहे. ह्याच्यामध्ये आत लेडीज तानपुरा म्हणजे कसं विशेषतः स्त्रियांचे स्वर वेगळे, पुरुषांचे स्वर वेगळे, त्या हिशोबाने तो स्वर लावला जातो. आणि हा आपला सर्वात आपला छान आणि गरीब जो वारकरी संप्रदाय त्यातला हा त्यांचा जो विना म्हणजे तो सगळ्या सारा 6ला जोडवल्या जातात आणि एक ज्ञानबा तुका करून तो हरिनामाच्या झाले सतत. त्यासाठी तो विना भजनी विना वाद्यांची पंढरी आहे. आणि या वाद्यातून आज मिरजेसारख्या ठिकाणी असा कोणताही कलाकार नाही आहे. आज मी GS म्युझिकल्स असू दे, अनेक इथे मिरजेतले आमचे व्यावसायिक बंधू आहेत, त्या प्रत्येक कलाकार त्यांना कुठे ना कुठे कनेक्टेड असतो. त्या लताताई असू द्यात, त्या हृदयनाथ मंगेशकर असू द्यात, AR रहमान असू द्यात, कोणताही कलाकार असू दे, तो आज आपल्या मिरजेशी नाळ बांधून आहे. आणि याचा आम्हाला मिरजकर म्हणून आणि शेवटी एक अभिमान वेगळाच असतो. भारताबाहेर आपल्याला जी आपली जी इमेज आहे, भारताची जी इमेज आहे ती सांस्कृतिक दृष्ट्या कशी आहे त्याचा कुठेतरी आम्ही लोक एक अगदी फुलाच्या पाकळ्यांच्या माध्यमातून आम्ही हातभार लावतो. त्याचाच आम्हाला अभिमान आहे. नक्की. 4 पिढ्यांनी जपलेली ही कला आज हे मिरजेत जिवंत आहे. जगभरातून यासाठी मागणी आहे, पण ही कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल का हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. तुमच्या मते ही परंपरा कला टिकण्यासाठी काय केलं पाहिजे हे मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच अस्सल माणसांच्या आणि आपल्या मातीतल्या कलेच्या कथा पाहण्यासाठी सागर हिट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.